आता 2.6 मधला हा दुसरा प्रश्न आपण बघतोय. तर मेथड वेगळी सांगितलेली आहे. वी हॅव टू सॉल्व दिस सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय मेथड ऑफ रिडक्शन. व्हॉट इज दॅट मेथड ऑफ रिडक्शन? तर आपण सांगितलेलं आहे की दिलेली सायमल्टेनियस इक्वेशन्स आपण मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर, म्हणजे ए एक्स आणि बी फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर, म्हणजे ए एक्स इक्वल टू बी असं लिहिल्यानंतर त्यातला जो ए आहे तो प्री फॅक्टर दिसतोय, पहिला मॅट्रिक्स आहे. तर त्याने आपल्याला असं सांगितलंय की ह्या ए चं रूपांतर अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये करा. रिड्यूस दिस ए, म्हणजे तुम्ही लिहितो पाय तर ए एक्स इक्वल टू बी असेल तर रिड्यूस दिस प्री फॅक्टर ए इन अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स by using row transformations and same row transformations to be carried out on this B which is on RHS. मग आता अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय की ज्याच्या लोअर ट्रायंगल मधले एलिमेंट्स 0 असले पाहिजे. व्हॉट इज दिस अप्पर अँड लोअर ट्रायंगल? दिलेल्या स्क्वेअर मॅट्रिक्सला आपण हा मेजर डायगोनल काढला, समजा इथे मी दाखवल्यानंतर पुसतो तो. त्यानंतर वर आणि खाली हे दोन ट्रायंगल होतं. तर 2x2 ला हा एक एकच एलिमेंट आहे ट्रायंगल मध्ये. तर अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे हा एलिमेंट 0 करायचा, 3च्या जागी 0 आलं पाहिजे. तर त्याला म्हणतो आपण अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आणि मग हे करण्यासाठी हा प्री फॅक्टर आहे, हा एक्स मॅट्रिक्स आहे, मी ते लिहिलं नाही पडते एक्स वाय म्हणून लिहितो मी कॉलम मॅट्रिक्स. हा प्री फॅक्टर असल्यामुळं ह्याला जर तुम्हाला काही करायचं असेल चेंज, म्हणजे या 3च्या जागी मला 0 आणायचं असेल तर वी हॅव टू यूज row transformations and same row transformations are to be carried on this B which is on RHS. संपलं, एवढंच काम आहे. मग आता आपण त्याला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये त्याच्या लोअर ट्रायंगल मध्ये आपल्याला हा एलिमेंट 0 पाहिजे. मग ते करण्यासाठी मी रो ट्रान्सफॉर्मेशन वापरतोय. तर हा R2 आहे आपला, हा R1 आहे. इथं 0 येण्यासाठी मला काय करायला लागेल, ह्या 1 ची तिप्पट म्हणजे R1 ची तिप्पट हे R2 मधनं वजा करायला लागेल. माझी स्टेप काय झाली, R2 चेंजेस टू R2 मायनस 3 टाइम्स R1. मग आता ते काय होईल बघा तसं केल्यावर, इकडं की R2 बदलणार, मग R1 आहे तसंच राहिला 1 3. आता 1 ची तिप्पट 3, 3 वजा 3 0. त्यानंतर 3 ची तिप्पट 3 त्रिक 9, 5 वजा 9 म्हणजे किती येणार आहे, तो वजा 4. आणि आपला एक्स म्हणजे काय, तर एक्स वाय आणि इक्वल टू सेम आपल्याला इकडे अप्लाय करायचं आहे. 2 आहे तसेच राहणार. 2 ची तिप्पट म्हणजे 3 बेत्रिक 6, ती 4 मधनं वजा करायची आहे. 4 वजा 6 म्हणजे इथे किती येणार बघा, दॅट विल बी -2. आता अशा पद्धतीनं आल्यानंतर ह्या दोन मॅट्रिक्सचा गुणाकार करायचा डाव्या साईडला. त्यांचा गुणाकार तुम्ही तोंडी पण करू शकता. आपल्याला माहिती आहे गुणाकार म्हणजे पहिल्यातल्या रो न दुसऱ्यातल्या कॉलमला गुणणे. म्हणजे 1 इंटू एक्स एक्स प्लस 3 इंटू वाय प्लस 3y असं आलं बघा. त्यानंतर 0 इंटू एक्स 0 आणि वजा 4 इंटू वाय वजा 4 आणि इक्वल टू काय आहे 2 - 2. आणि मग हे इक्वेट केल्यानंतर आपल्याला दोन इक्वेशन्स मिळतात, एक्स प्लस 3y इक्वल टू 2 आणि -4y इक्वल टू -2. आता फक्त ही साधी इक्वेशन सोडवायची आहेत, कारण ह्याच्यामध्ये एकच अननोन आहे. त्यामुळं हे दुसरं इक्वेशन सोडवलं आपल्याला काय मिळेल की -4y इक्वल टू -2, हे मायनस मायनस प्लस झाले आणि y इक्वल टू 2/4 म्हणजे किती 1/2. y इक्वल टू किती आले हे 1/2. आता ही y ची किंमत आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवूया. पुट y इक्वल टू 1/2 इन इक्वेशन 1. मग काय मिळेल ते x प्लस 3y, 3y म्हणजे किती 1/2 इक्वल टू किती 2, म्हणजे x प्लस 3/2 इक्वल टू 2, म्हणजे x इक्वल टू 2 मायनस 3/2. बेदोनी 4 वजा 3 भागिले 2 म्हणजे हे पण किती आले 1/2.
आणि मग या पद्धतीनं x ची किंमत पण 1/2 आली आणि y ची किंमत पण किती आली 1/2. सो दिस इज द आन्सर. मग बघा, ही सिंपल मेथड आहे, मेथड ऑफ रिडक्शन. कारण आपल्याला इन्व्हर्शन मध्ये इन्व्हर्स काढायला पाहिजे पहिली स्टेप, त्यानंतर पुढचा पार्ट काय असेल तो. मग इथं मेथड ऑफ रिडक्शन मध्ये आपण रो ट्रान्सफॉर्मेशन वापरायला पाहिजे हे बरोबर आहे, पण फक्त अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स करायचा आहे, त्यामुळं 2x2 चा मॅट्रिक्स असेल तर इथं फक्त 0 आणणे, आणि 3x3 चा मॅट्रिक्स असेल आणि 3x3 चा मॅट्रिक्स असेल तर काय करायला लागेल आपल्याला, ह्याला हा तुमचा डायगोनल झाला. मग इथं जे एलिमेंट्स असतील, बस हे 3 एलिमेंट्स आपल्याला 0 करायचे आहेत 3x3 च्या वेळेला. त्याचा पण एक आपण प्रॉब्लेम बघणार आहे. मग प्रॉब्लेम लिहून घेऊ होईपर्यंत मी ह्याला पॉज करतो व्हिडिओला, प्रोसेस बघून घ्या तुम्ही, आणि आपण लगेच तो पण व्हिडिओ बघू. आता ह्यातला तिसरा जो प्रॉब्लेम आहे तो आपल्याला मेथड ऑफ रिडक्शन सोडवायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला ही 3 इक्वेशन्स दिलेली आहेत, ती पाहिजे बघून घ्या. आणि मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करताना आपल्याला त्यातले ए, एक्स आणि बी जो लागतो ते पण लिहून घेतलेले आहे. दिस इज अवर ए, दिस इज अवर एक्स अँड दिस इज अवर बी. आणि मग मॅट्रिक्स फॉर्म मध्ये काय येतं, सो मॅट्रिक्स फॉर्म, इक्वेशन्स इन मॅट्रिक्स फॉर्म आपला काय आहे, ए इंटू एक्स इक्वल टू बी. ए काय आहे की 1 2 3 2 3 -1 आणि 1 -1 -2. एक्स म्हणजे काय पाय तर लिहून घेतो इथं, एक्स वाय झेड. व्हॉट इज अवर बी, इट इज 8 11 आणि 5. आता आपलं काम काय, व्हॉट इज अवर एम, to find x, y, z by method of reductions, we have to make or we have to reduce this A in upper triangular matrix. Means these 3 elements 1 2 and 3, we have to make them 0 using row transformations, and same row transformations are to be carried on this B. लक्षाला प्रोसेस काय आहे. मग आता आपण त्याप्रमाणे करायला लागूया. की इथं आपल्याला एका वेळेला ह्या R1 चा वापर करून इथं पण 0 आणता येईल आणि इथं पण 0 आणता येईल. कसं, तर R2 चेंजेस टू R2 - 2 टाइम्स R1, याची दुप्पट, एकाची दुप्पट 2, 2 - 2 0 येईल. जिथं 0 करायचं तेवढंच फक्त डोक्यात ठेवा. त्यानंतर R3चं पण जागी इथं आपल्याला 0 पाहिजे तर ह्याची तिप्पट यातनं वजा करायची. मग R3 चेंजेस टू काय येणार की R3 - 3 टाइम्स R1. मग आता ते करूया. पहिली गोष्ट बदलणार कोण, R2 आणि R3. मग R1 आहे तसंच येणार 1 2 1. आता 1 ची दुप्पट 2, 2 - 2 0, 2 ची दुप्पट 4, 3 - 4 म्हणजे ते किती येणार -1. 1 ची दुप्पट 2 -1 -2 म्हणजे ते किती होणार -3. बघा सेम आता ह्या R3 साठी पण अप्लाय करायचं आहे. या R3 मधनं या R1 ची तिप्पट वजा करायची आहे. मग ह्या 1 आहे तर 1 ची तिप्पट किती 3, 3 - 3 0, 2 ची तिप्पट 3 2 6 -1 -6 म्हणजे इथं किती येणार -7. परत ह्या 1 ची तिप्पट किती 3 -2 -3 म्हणजे ते किती येणार -2 -3 म्हणजे -5. हे एक्स वाय झेड. आता सेम स्टेप्स आपल्याला उजव्या साईडला पण करायचे आहेत. त्यामध्ये R1 8 आहे तो आहे तसाच राहील. आता ह्या R1 ची म्हणजे 8 ची दुप्पट ह्या 11 मधनं वजा करायची आहे. मग 8 ची दुप्पट 8 2 16, 11 - 16 म्हणजे किती आले -5. आता 8 ची तिप्पट या 5 मधनं वजा करायची आहे.
मग 8ची तिप्पट 8 त्रिक 24 आणि 5 वजा 24. 5 वजा 24 म्हणजे किती येणार ते वजा 19. आता काय काम राहिलं? आता फक्त हा वजा 7च्या जागी मला 0 पाहिजे. मग ते कसं करणार तुम्ही वजा 7च्या जागी 0 मिळण्यासाठी? की ह्याची 7 पट वजा 7 वजा वजा 7 ह्याची 7 पट मी वजा केली तर वजा 7 वजा वजा अधिक 7 0 येते बघा. मग ह्या स्टेप्स मात्र महत्वाच्या आहेत त्या लक्षात ठेवा. इथं R3 चेंजेस टू R3 minus 7 times R2. मग आता इथं बदलणार कोण आहे? फक्त R3. फक्त R3 बदलणार. तेव्हा R1 R2 पण आहे तसेच लिहूया. हे 121 हे 0 वजा 1 वजा 3 इथं 8 वजा 5 या XYZ ला काही संबंधच नाही. सो दिस इज XYZ. आता हे 0ची 7 पट म्हणजे हे 0च राहिले. वजा 7 वजा वजा 7 1 7 म्हणजे अधिक 7 हे आले 0 आणि हे तिसरं वजा 5 वजा वजा अधिक 7 त्रिक 21 आणि 21 मधनं 5 गेले किती राहिले इथं 16. आणि आता इथं पण तसंच करायचं आहे की वजा 19 वजा वजा अधिक 7 पट म्हणजे 7 5 35 वजा 19 आणि अधिक 35 म्हणजे किती येणार बघा हे 15 9 6 15 6 3 1 4 16 संपलं. आता हे आल्यानंतर ह्यांचा गुणाकार हा साधा आहे. उलट मांडा. ह्या रोन आपण जर गुणलं ह्याला शेवटच्या तर हे 0 गुणिले वाय आणि 16Z येणार. म्हणजे 16Z बरोबर 16 हे तिसरं इक्वेशन तयार झालं. त्याच्या वरचं इक्वेशन काय येणार? एक्सचं पद येणार नाही कारण 0 गुणिले एक्स म्हटल्यानंतर 0 होणार. वजा 1 गुणिले वाय वजा वाय वजा 3Z बरोबर वजा 5 हे दुसरं इक्वेशन. आणि ह्यात मात्र तिघं येणार 1 इंटू एक्स एक्स 2 इंटू वाय प्लस 2y आणि 1 इंटू झेड झेड इक्वल टू काय 8. हे पहिलं इक्वेशन. आता हे 3 इक्वेशन सोडवायचे. सोडवताना काय करायचं खालनं जायचं सोडवत. मग 16Z बरोबर 16 म्हणून Z बरोबर किती 1. आता Z इक्वल टू 1 ह्या दुसऱ्या इक्वेशन मध्ये घालायचं पुट इन सेकंड इक्वेशन. मग काय येईल मायनस वाय मायनस 3 इंटू झेड ची किंमत 1 इक्वल टू -5. मग मायनस वाय इक्वल टू -5 हे -3 तिकडे गेल्यानंतर झाले +3 इक्वल टू काय आले -2 आणि -y बरोबर -2 म्हणजे y इक्वल टू काय आले 2. सो दिस इज सेकंड व्हॅल्यू. आणि ह्या दोन्ही व्हॅल्यूज पुट z इक्वल टू 1 अँड x इक्वल टू 2 इन फर्स्ट इक्वेशन. काय काय ते x प्लस 2y x प्लस 2y y ची किंमत 2 आहे मी चुकून इथे x लिहिले आणि प्लस झेड आणि झेड ची किंमत किती आहे 1 इक्वल टू काय आहे 8. मग x अधिक 2 दोन्ही 4 4 ने 5 बरोबर 8 म्हणजे x इक्वल टू 8 वजा 5 म्हणजे किती 3. डायरेक्ट उत्तर मिळाले बघा XYZ ची उत्तर काय काय येतील. म्हणून x इक्वल टू 3 y इक्वल टू 2 and z equal to 1. So these are the answers and this is method of reduction. या मेथड ऑफ रिडक्शन मध्ये आपल्याला काय करायचं आहे तर हे जे 3 एलिमेंट्स आहेत खाली डायगोनलच्या त्याला 0 करायचं आहे. त्यामुळे तो अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स तयार होईल आणि हे 3 एलिमेंट्सना 0 करत असताना रो ट्रान्सफॉर्मेशन वापरायचे आहेत आणि सेम रो ट्रान्सफॉर्मेशन उजव्या साईडला बी वर अप्लाय करायचे आहेत आणि या पद्धतीनं हे
एक्स वाय झेड आपल्याला सोडवता येतात. सो दिस इज आवर मेथड ऑफ रिडक्शन. यातले पण आपण आता 2 प्रॉब्लेम बघितलेले आहेत. आणि फक्त तो शाब्दिक प्रॉब्लेमचा एक मी छोटा व्हिडिओ तो करून पाठवतो, ते पण एकदम सोपे आहेत. ठीक आहे.